इटलीतील व्हिसुव्हियस व अलास्कातील काटमाई ही कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखीची उदाहरणे होत? TET 2018 साली हा प्रश्न आलेला होता. ऑप्शन आहेत जागृत, निद्रस्त किंवा सुप्त, मृत किंवा भ्रंशमूलक आणि योग्य उत्तर असणार आहे जागृत. चला तर स्पष्टीकरण जाणून घेऊया. जागृत ज्वालामुखी म्हणजे ज्या ज्वालामुखीमधून वर्तमान काळात वारंवार उद्रेक होत असतात किंवा नजीकच्या काळात उद्रेक झाले आहेत त्यांना जागृत ज्वालामुखी म्हणतात. इटलीचा व्हिसुव्हियस आणि अलास्काचा काटमाई हे आजही सक्रिय ज्वालामुखी मानले जातात. चला तर जाणून घेऊया इतर प्रकार. निद्रस्त किंवा सुप्त, जे ज्वालामुखी बऱ्याच काळापासून शांत आहेत पण भविष्यात त्यांचा कधीही उद्रेक होऊ शकतो, म्हणजेच जपानचा फुजियामा. मृत, याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ज्यामधून ऐतिहासिक काळात कधीही उद्रेक झालेला नाही किंवा भविष्यात होण्याची शक्यता नाही, म्हणजेच टांझानियाचा किलिमांजारो. भ्रंशमूलक, जेव्हा लावा जमिनीवरील भेगांमधून बाहेर येतो तेव्हा त्याला भ्रंशमूलक उद्रेक म्हणतात. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार हे अशाच उद्रेकातून तयार झाले आहे. असेच अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला विसरू नका.